नंतर एक महत्त्वाची बातमी राजधानीतून आलेली राहुल गांधी यांना गृहमंत्रालयानं एक नोटीस बजावल्याचं कळतंय। नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। सुब्रमण्यम स्वामी यांनी ही तक्रार केली होती। नेमकं हे प्रकरण काय आणखीन जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमकं हे प्रकरण काय आणि आज काय काय घडलंय? राहुल गांधीच्या नागरिकत्वाच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयात तक्रार करण्यात आली होती। महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत सुब्रमण्यम स्वामी आणि वर्तमान खासदार आहेत त्यांनी ही तक्रार केंद्रीय गृहमंत्रालयात केली। त्यांनी यामध्ये उल्लेख केला की ज्या पद्धतीनं इंग्लंडमध्ये जी कंपनी रजिस्टर्ड करण्यात आली होती युनायटेड किंगडम मध्ये बॅक्सॉप लिमिटेड, त्यामध्ये जी डायरेक्टर होते ते राहुल गांधी होते। त्या 2005 ते 2006 दरम्यान त्यांनी आपलं जी जन्मतारीख आहे ती 19/6/1970 दाखवली होती आणि जी जन्मतारीख दाखवताना जी नागरिकत्व आहे ते ब्रिटिश म्हणजे युनायटेड किंगडमचं दाखवलं होतं। तर त्या संदर्भातले पुरावे सुब्रमण्यम स्वामींनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे दिलेले आहेत आणि त्याच्या आधारावरती राहुल गांधींना एक नोटीस बजावण्यात आली। त्यांना स्पष्ट सांगण्यात आलं की लवकरात लवकर या संदर्भात खुलासा करावा आणि या संदर्भात जेही पुरावे पुढे आले त्याचा अर्थ काय होता या संदर्भातली माहिती द्यावी आणि या नोटीसीवर तत्काळ कारवाई आम्ही करत आहे, त्यामुळे तुम्ही तत्काळ या संदर्भात संपूर्ण खुलासा करावा असा आदेश या राहुल गांधींना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने दिला झाला आहे। त्यामुळे आता एक प्रकारचं त्यांच्या नागरिकत्वाच्या संदर्भात जे राजकारण सुरू होतं त्याला एक पुढचं पाऊल यामध्ये पडलेलं आहे। आता पाहूया राहुल गांधी या संदर्भात काय उत्तर देतं, कारण की ज्या पद्धतीने व्हिडिओ आला होता प्रियंका गांधीचा, त्यांनी त्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की राहुल गांधींच्या जन्मासंदर्भातही जो उल्लेख करण्यात आला होता की ते भारतीयच आहे आणि भारतात जन्मलेले आहे। त्यानंतर आता ही नोटीस आल्यानंतर आता काँग्रेसच्या वतीनं काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद। या सगळ्याचे अपडेट्स प्रशांत तुमच्याकडून घेत राहणार आहोत। आपण बघतोय की नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे।